म्हणजे एखादा सब्जेक्टला घेऊन दुसऱ्या सब्जेक्टला कसं जाता येऊ शकतं, तर त्या गोष्टीबद्दल सुद्धा तुम्ही विचार करू शकता. सो इनोव्हेशनच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला आता माझं थोडंसं इंट्रोडक्शन देऊ इच्छितो, की मी कसं स्वतःला इव्हॉल्व केलं आणि या फील्डमध्ये शिरलो. सो नमस्कार. पहिले सर्वप्रथम माझं नाव सनी सुरेश सालेकर. मी को फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे कॉन्फ्रॅक्ट ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा. आपली कंपनी प्रामुख्याने ग्रीन एनर्जी फील्डमध्ये काम करते, जसं की सोलार, विंड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वेस्ट मॅनेजमेंट, बायोगॅस जनरेशन प्लांट याच्यामध्ये. पण आपली कोर कॉम्पिटन्सी सोलार आहे. सोलारमध्ये ए टू झेड सोल्युशन अंडर वन रूफ आम्ही देतो. आणि आता सध्या कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या कंपनीचा खूप जास्त म्हणतात नाही का बोलबाला आहे. आपण खूप मोठ्या मोठ्या स्तरावरती काम केलेलं आहे. मुलुंडमध्ये जवळपास 75 किलोवॅटचं काम, कोहिनूर सारख्या प्रोजेक्टवरती मी आणि सर एकत्र मिळून काम करतोय. सो अशा प्रकारे आपली कंपनी काम करते. जेव्हा माझं ग्रॅज्युएशन संपलं ऍज अ पिल्ले कॉलेजमधनं, त्याच्यानंतर मी एका ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये कामाला लागलो होतो. पण मला म्हणतात नाही का की काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणून म्हणतात नाही का की हे सगळं सोडून मी वेगळ्याच क्षेत्र निवडलं. वेगळं क्षेत्र म्हणजे त्याला म्हणता येईल सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. म्हणजे तुम्ही आज जे कलेक्टर किंवा IPS ऑफिसर बघता, मी त्या फील्डमध्ये जाण्याचा विचार केला आणि मी त्याच्यासाठी ऍडमिशनही घेतलं. मी 2 वर्ष दिल्लीला राहून परत म्हणतात नाही का मुंबईला आलो. पण म्हणतात नाही का मी आजमावलं स्वतःला, पण ते काही जमलं नाही. मी जेव्हा सुरुवात केली परत माझ्या लाईफला, की बाबा आता तर म्हणतात नाही का जॉब पण नव्हता माझ्याकडे, तर मी म्हटलं की मी जेव्हा त्या सिव्हिल सर्व्हिस मध्ये होतो तेव्हा मला कळलं की ऍज अ सॅलरी पर्सन म्हणतात नाही का हा त्याच्या आयुष्यातले सर्व ड्रीम्स कधी कधी म्हणजे म्हणतात ना, मी असं नाही म्हणत की सर्वच जण त्या बाबतीत, पण किंबहुना 90% सॅलरी पर्सन जे असे असतात की त्यांना त्यांच्या लाईफमध्ये जेवढे गोल असतात ते अचीव्ह करता येत नाही. 10% असे असतात की ते अचीव्ह सुद्धा करतात. पण म्हणतात नाही का मला त्या 90% नव्हतं बसायचं, किंवा मला त्या 10% पण नव्हतं. मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं, जेणेकरून म्हणतात नाही का की मी स्वतः सॅटिस्फाईड होऊन माझ्या लाईफमध्ये की बाबा यस मी हे अचीव्ह केलं. सो मी सुरुवात केली. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स होता म्हणून एक ऑटोमोबाईल गॅरेज पासून सुरुवात केली, कारण मी त्या फील्डमध्ये होतो म्हणून. सुरुवातीला मी स्वतः म्हणतात नाही का गाड्या रिपेअरिंग करण्याचं काम केलं. गाड्या रिपेअरिंग करता करता म्हणतात नाही का असेच म्हणतात नाही का फील्डमध्ये उतरत गेलो ह्याच ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, आणि ऑइल सेक्टरमध्ये एंट्री केली मी. ऑइल सेक्टरमध्ये मी इंजिन ऑइलची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली पूर्ण तालुक्याची. सो ती झाल्यानंतर म्हणतात नाही का की मला कुठेतरी फील झालं की मला जे अचीव्ह करायचंय ते ह्या सेगमेंट मधनं मला अचीव्ह करणं खूप अवघड आहे. आणि मी स्वतःमध्ये म्हणतात नाही का इव्हॉल्व होण्यासाठी सुरुवात केली. आणि त्यावेळेला असेच माझे मित्र 2 मित्र होते, त्यांनी मला सांगितलं की आपण काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला मी कस्टमरची नीड समजली. आता इनोव्हेशन काय केलं मी, तर कस्टमरच्या नीड समजलं. त्यावेळेला खरंच इलेक्ट्रिसिटी बिल आणि म्हणतात नाही का खूप त्रस्त झाली होती लोक, की बाबा हे शक्य होत नाही आता बिल पे करणं म्हणा. मग आम्ही ठरवलं की त्यावेळेला सोलार हा सगळ्यात म्हणतात नाही का बुमिंग इंडस्ट्री होती. सो आम्ही डिसाईड केलं की सोलार मध्ये आपण एंटर करायचं. तर त्यावेळेला सोलार मध्ये कसं होतं की इन्स्टॉलेशन करणारी जी टीम होती ना ही एकच असायची. म्हणजे ते म्हणायचे की फक्त सर आम्ही इन्स्टॉल करणार, आमचं काही काम असेल तर आम्ही फक्त सोलार तुम्हाला इन्स्टॉल करून देऊ, पण बाकी पुढची कामं तुम्हाला स्वतः करावी लागेल. सो आम्ही काय इनोव्हेशन केलं, आम्ही कस्टमरला सांगितलं की सर A to Z सोल्युशन अंडर वन रूफ. त्या कस्टमरला जर समजा कुठल्याही गोष्टीची गरज लागली, म्हणजे त्याला समजा एखादी इन्स्टॉलेशन करण्यासाठी फॅब्रिकेशनची गरज लागली, ती स्वतः आम्ही प्रोव्हाइड करायचो. इन्स्टॉलेशन स्वतः प्रोव्हाइड करायचो, प्रोक्युरमेंट स्वतः करायचो. आणि सगळ्यात एंडला सगळ्यात जे हे म्हणतात नाही का डोकेदुखीचं जे काम होतं ते म्हणजे गव्हर्नमेंट सिस्टमला जाऊन तिथे ती गोष्ट अपडेट करणं. हे सगळ्यात मोठं हेक्टिक काम होतं कस्टमरसाठी. ते काम सुद्धा आम्ही आमच्याकडे घेतलं. आणि त्याच्यानंतर जे म्हणतात नाही का ह्या गोष्टीमुळे आम्हाला आमच्या बिझनेसमध्ये पाय ठेवायला म्हणतात ना पाय ठेवून, म्हणजे जसं सांगितलं मगाशी सरांनी की तुम्ही पहिले बिझनेस आयडिया काढली पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यावरती रिसर्च केला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत डिस्कस केलं पाहिजे, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. सो आम्ही तसंच केलं की इनोव्हेशन मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. काय आपण वेगळं देऊ शकतो. इनोव्हेशन इज नथिंग बट की तुम्ही इतरांपेक्षा काय वेगळं आणि चांगलं देताय, आणि त्याच गोष्टीमध्ये एक्झिस्टिंग गोष्टीमध्ये काय वेगळं देताय, काय चांगलं देताय, हेच तुमच्यात म्हटलं सगळ्यात मोठं इनोव्हेशनचं डेफिनेशन आहे. सो आम्ही तो प्रयत्न केला इनोव्हेशन करण्यासाठी की काय असं वेगळं देता येईल. सो आम्ही हा डिसिजन घेतला की A to Z सोल्युशन अंडर वन रूफ जर आपण दिलं आपल्या कस्टमर्सला, तर आपण डेफिनेटली आपण म्हणतात नाही का की एक रिमार्केबल अचिव्हमेंट गाठू. आणि ते झालं सुद्धा. आम्ही सक्सेस पण झालो. आमचा पहिलाच प्रोजेक्ट आम्हाला 50 किलोवॅटचा भेटला, जो जवळपास नाही म्हटलं ना तरी एक 25 लाखाचा प्रोजेक्ट होता. त्याच्यामध्ये प्रोक्युरमेंट आमच्याकडे जरी नव्हतं तरी पण इन्स्टॉलेशन, त्याच्यानंतर फॅब्रिकेशन,
कमिशनिंग आणि MSCBC सगळं काम हे सगळे आमची होती. तर त्या तुम्हाला त्याच्यातला डेफिनेटली मला माहिती आहे की तुम्ही एक नाव तर ते कॉमन घ्यालच. सो तुम्ही मला एक सांगू शकता का की कोण टॉप 5% त्यातले 2 ते 3 जणांची नावं आणि क्विक पटकन जर तुम्ही सांगितलं तर तुमचा पण वेळ वाचेल. तुम्ही पण म्हणतात नाही का अरे तुम्हाला बोलत असेल बोरिंग लेक्चर घेतोय तर बोरिंग नाही होणार. तुम्हाला पण पटकन म्हणतात नाही का की एक जबरदस्त एक्झाम्पल देईन. सो क्विक एकदम. माझा आवाज आला का? मी क्वेश्चन रिपीट करू. क्वेश्चन असा आहे की आपल्या भारतातले कुठल्याही टॉप म्हणजे म्हणतात ना कुठल्याही म्हणजे 5 जे आपले रिच पर्सन आहेत भारतात त्यातल्या 2 ते 3 जणांची मला नावं जर कळली तर मला खूप बरं वाटेल. मी तुम्हाला त्यातलं एक एक्झाम्पल नक्की सांगू इच्छितो. पण तुमच्याकडनं आलं पाहिजे. जर तुम्ही जर सांगितलं तर मी त्याच्या पुढे एक्सप्लेनेशन करेन.
हॅलो सर. यस अंबानी. अजून? गौतम अदानी, राधाकृष्ण दमानी. यस 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 सर. गौतम अदानी बरोबर आहे. आता गौतम अदानीची स्टोरी तुम्हाला माहिती आहे का काय? गौतम अदानी कोण होता बेसिकली? जर तुम्हाला माहिती नसेल तर सांगू इच्छितो की तो डायमंड मर्चंट होता, म्हणजे हिऱ्याचा व्यापारी होता. हिरे तराशून ते बाजारामध्ये विकायचा. सो अतिशय मिडल क्लास फॅमिलीचा व्यक्तिमत्व. कधी वाटलं नव्हतं की आज अदानी हा भारतातला दुसऱ्या नंबरचा, आय थिंक ही इज नियर व्हेरी नियर टू आता अंबानी च्या म्हणजे मुकेश अंबानीच्या जवळ एकदम. तर अदानीने काय केलं की अशाच कंपन्यांसाठी, आता त्यांनी डायमंड मर्चंट कंपनी होती त्याची स्वतःची, तर त्याला काहीतरी प्रॉब्लेम फेस व्हायला लागले त्याच्या कंपनीमध्ये, त्याची जी प्रोसेस आहे ती फॉलो करण्यासाठी. तर त्यांनी काय केलं, त्या प्रोसेसला फॉलो करण्यासाठी जी कंपनीची गरज लागते ती कंपनी स्वतः अक्वायर केली. बरोबर आहे. ते अक्वायर केल्यानंतर त्याला कळलं की माझं जे काम आता 1 दिवसाचं होत होतं ते माझं काम आता एका दिवसाच्या आतमध्येच संपतंय. म्हणजे म्हणतात नाही का 12 तासाच्या आतमध्ये संपतंय. सो त्यांनी अशा गोष्टी विचार करत गेल्या म्हणजे आता मला काय करायचंय, कुठे जायचंय. सो त्यांनी काय केलं, अशा कंपन्या परचेस करत गेला की बाबा जी गोष्ट माझ्या कंपनी रन करण्यासाठी माझ्या प्रोसेसमध्ये लागते त्या कंपन्या त्या अक्वायर करत गेला. अक्वायर करत 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 आज आजच्या घडीला खूप मोठं साम्राज्य त्यांनी स्थापन केलंय. अदानी इलेक्ट्रिसिटी आहे, अदानी सोलार आहे, अदानी कन्स्ट्रक्शन आहे, अदानी आता तर ते ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत आपल्या मॅन पॉवर सप्लाय. म्हणजे म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकता की आत्ताचं जे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं एअरपोर्ट आहे ज्या नावाने, ते एअरपोर्टचं पूर्ण सांभाळ सुद्धा ते करतायत. सो अशा मोठ्या म्हणजे फॅसिलिटी मॅनेजमेंटचे जे सर्व्हिस आहेत त्या फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या सर्व्हिस सुद्धा ते प्रोव्हाइड करतात. सो अशा गोष्टी ते लोक करत गेले आणि त्यांनी काय केलं, अक्वायर केल्या कंपन्या अशा लोकांकडनं ज्या कंपन्या डुबायला म्हणतात नाही का एकदम अशा त्या सिच्युएशनला आले की बाबा हे डुबणार आहेत. म्हणजे रिलायन्स कडनं त्यांनी स्वतःचं म्हणतात नाही का इलेक्ट्रिसिटीचं स्वतःचं परचेस केलं, रिलायन्स इलेक्ट्रिसिटी, आणि स्वतःची अदानी इलेक्ट्रिसिटी स्थापन केली. आजच्या घडीला भारतामध्ये सगळ्यात मोठं नाव सोलारचं जर असेल तर ते अदानी सोलारचं आहे. ते त्यांचे पॅनल बनवतात आणि स्वतःच्याच प्रोजेक्टमध्ये वापरतात, ते दुसऱ्यांना देत पण नाहीत. म्हणजे एवढं त्यांचं डिमांड आहे त्यांच्या पॅनल्सचं. तर अशा प्रकारे अदानीने स्वतःला डेव्हलप केलं. त्यांनी स्वतःमध्ये इनोव्हेशन आणलं की बाबा मला काय करता येईल कस्टमरच्या नीड. आता त्यांनी स्वतःच्या नीड सोबत कस्टमरच्या नीडकडे पण बघितलं. तर कस्टमरच्या नीड त्यांनी सॉल्व्ह करता 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 आजच्या घडीला ते एवढ्या टॉप पोझिशनला पोहोचलेत की भारतातल्या अव्वल 2 पण नाही, अव्वल म्हणजे म्हणतात नाही अव्वल स्थानावर आहेत आता, म्हणजे अंबानीच्या एकदम जवळ आहेत. सो अशा प्रकारे म्हणतात नाही का त्यांनी स्वतःमध्ये इम्प्रुव्हायझेशन केलं. स्वतःतलं इनोव्हेशन त्यांच्या कंपनी सोबत डिस्कस करून, त्यांच्या टीम सोबत डिस्कस करून त्यांनी इनोव्हेशन घडवले त्यांच्या कंपनीमध्ये, आणि आजच्या घडीला ते एवढ्या मोठ्या अदानी ग्रुपचे मालक आहेत आणि जगात त्यांचं नाव घेतलं जातं. सो जेव्हा तुम्ही म्हणतात नाही का इनोव्हेशन जे तुमचं असलं पाहिजे हे नेहमी इम्प्रुव्हमेंट बेसवर असलं पाहिजे. तुम्ही तुमच्या इमॅजिनेशनचा वापर केला पाहिजे की आज जर हा प्रॉब्लेम आहे तर फ्युचरमध्ये हा प्रॉब्लेम कस्टमरला किंवा म्हणतात नाही का की तुमच्या लगतच्या कोणत्या म्हणजे मित्रमैत्रिणींना किंवा फॅमिलीमध्ये येऊ शकतो का. तर त्या गोष्टीला ओव्हरकम करण्यासाठी मी काय करू शकतो. आतापासून जर तुम्ही तुमची इमॅजिनेशन पॉवर त्याच्यात वापरली तर डेफिनेटली तुम्ही इम्प्रुव्हायझेशन वरती जाल. आणि तुम्ही कसे असला पाहिजे माहितीये का, रिव्होल्युशनरी असला पाहिजे ना की इव्होल्युशनरी. म्हणजे त्यातल्या त्यात घुटमळण्यापेक्षा त्याच्यामध्ये अजून काय डेव्हलपमेंट घडवू शकते ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे. जर तसं केलं तरच आजच्या घडीला तुम्ही म्हणतात नाही का इनोव्हेशनच्या दुनियेत खूप जास्त मोठ्या स्तरावरती जाल. आणि इनोव्हेशन शिवाय आता तुम्ही म्हणाल का, आता बरेचसे असे शोध आहेत जवळपास म्हणतात नाही का आत्ताच्या 21st सेंचुरीच्या हिशोबाने जर बघायला गेले ते बरेचसे शोध लागलेले आहेत. आता त्या शोधांमध्ये इनोव्हेशन होण्याचे प्रयत्न चालले. म्हणजे लोकांना हेही नव्हतं माहिती की आज इस्रो भारतामध्ये सगळ्यात म्हणजे जगामध्ये वर्स्ट स्पेस रिसर्च एजन्सी म्हणून ओळखली जायची इस्रो. पण एकाच दिवशी एकाच वेळेला 101 सॅटेलाइट सोडण्याचा विक्रम त्यांनी केला. एकाच वेळेला त्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मास मिशन कंप्लीट केलं. हे जेव्हा त्यांनी करून दाखवलं त्याच्यानंतरच त्यांना ती अचिव्हमेंट मिळाली. आता मास मिशन मध्ये तुम्ही मास म्हणजे मूवी बघितलाय का, मॉम मिशन कोणी बघितलाय, म्हणजे मूवी बघितलाय मॉम. पटकन क्विक तुम्ही हात जरी नुसते रेज केला तरी मला कळेल की तुम्ही बघितलेला आहे म्हणून. येस ग्रेट. येस सर. येस सुमित सरांनी बघितलेला आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं का की जे एक्सपर्ट सायंटिस्ट होते ना सगळ्यात मोठे, म्हणजे ते म्हणत होते की नाही आपण ज्याच्यात आहोत त्याच्यातच राहणं गरजेचं आहे, आपण मेंटेन केलं पाहिजे आपला ओरा. बरोबर आहे. सूरज, यस थँक्यू सो मच सूरज यार. सॉरी साईराज, थँक्यू साईराज. तुम्ही जे रिस्पॉन्स देता त्यांनी मला कळते की थोडस तुम्ही आहेत जाग्यात. तर थँक्यू सो मच. जर तुम्ही तो मूवी बघितला तर त्यात तुम्हाला कळेल की जे एक्सपर्ट सायंटिस्ट होते ते म्हणत होते की नाही आपण आपला ऑरा मेंटेन ठेवला पाहिजे, आपले जे एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहेत त्याच्यावरतीच वर्क केलं पाहिजे. जर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये बघितलं की जे आपले मास मिशनचे जे जनक होते
त्यांनी जेव्हा सांगितलं की नाही सर आम्ही आमच्या टीम सोबत मास मिशन करू शकतो आणि ते पण एवढ्या कमी बजेटमध्ये, आय थिंक एका मूवीच्या बजेटपेक्षा पण कमी बजेटमध्ये आपण आपलं मिशन कम्प्लीट केलं होतं मंगलयान. ठीक आहे, तर त्यामध्ये त्यांनी काय बघितलं होतं की जर तेलाला आपण तापवलं आणि जर ते बूस्ट केलं म्हणजे ते फायर केलं तर ते खूप जास्त तीव्र वरती जातं. आता हे इनोव्हेशन त्यांच्या नीडची काय होती, म्हणजे सोल्युशन होतं, म्हणजे त्यांना काय होतं कमीत कमी फ्युएल मध्ये जास्तीत जास्त अंतर गाठायचं होतं. आता हे आलं कुठून, जेव्हा त्या लेडी त्या मूवीमध्ये दाखवलं, जेव्हा त्या लेडी त्या पुरी तळत होत्या तेव्हा पुरी तळताना त्यांना ते समजलं की बाबा हा ही गोष्ट जर आपण केली तर आपलं कमी तेलामध्ये सुद्धा आपण मार्सच्या ऑर्बिटमध्ये पोहोचू शकतो. बरोबर आहे की नाही? सो तुम्ही सुद्धा असंच तुमच्या ह्याच्यामध्ये पण चाललं पाहिजे की ही गोष्ट ओव्हरकम करण्यासाठी मला काय करायला पाहिजे. आता त्यांनी काय त्याच्यात फ्युएल चेंज केलं का नाही, त्यांनी काय टेक्नॉलॉजी चेंज केली नाही, म्हणजे जे आपण पीएसएलव्ही वापरतो तेच पीएसएलव्ही आजच्या घडीला आपण पीएसएलव्हीच्या जोरावरती एवढा वरती पोहोचले. आपल्याकडे अजून त्याच्यापेक्षा एक्सपर्ट टेक्नॉलॉजी आहे, जेएसएलव्ही सुद्धा आहे, पण पीएसएलव्ही ला घेऊन एवढं मोठं मास मिशन कम्प्लीट करणं हे लोकांना अशक्य वाटत होतं, ते पण एवढ्या कमी बजेटमध्ये. पण ते त्यांनी करून दाखवलं का, बिकॉज ऑफ इनोव्हेशन. त्यांनी ती गोष्ट त्यांच्या टीम सोबत डिस्कस केली, ती डिस्कस केल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर त्यांना कळलं की ही गोष्ट सक्सेस आहे आणि त्याच्यावरती त्यांनी म्हणतात नाही का मास मिशन कम्प्लीट केलं. सो तुमचं थिंकिंग हे नेहमी रिव्हॉल्युशनरी असलं पाहिजे, ना की इव्हॉल्युशनरी असलं पाहिजे. तुम्ही तिथल्या तिथे घुटमळत राहाल, कारण इन्व्हेन्शन तर होतच राहणार आहेत, पण इन्व्हेन्शन सोबत म्हणतात नाही का तुम्हाला त्याच्यात इनोव्हेशन आणणं पण गरजेचं आहे. कारण एखादी गोष्ट इन्व्हेंट केल्यानंतर, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, जेव्हा गाडी इजाद झाली, म्हणजे जेव्हा म्हणतात नाही का की जेव्हा सुरुवातीला गाडी ही रस्त्यावर आली तेव्हा ती हाताने त्याला पंपिंग करायला लागायचं, म्हणजे फिरवायला लागायची, तेव्हा त्याचा रोटर फिरायचा आणि ती तेवढा स्टेप चालायची. नंतर नंतर मग म्हणतात नाही का की ती स्टार्टर वरती आली, स्टार्टर वरती आल्यानंतर एक वेळानंतर तिला आता बटन स्टार्ट आलंय. बटन स्टार्ट पण म्हणतात नाही का की हे पुढच्या मी लिहून देतो पुढच्या 10 वर्षातच, म्हणजे जास्त पण नाही, 10 वर्षात फिंगर टच गाडी येईल. फिंगर टच, फक्त फिंगर लावायचं तुमची गाडी चालू होणार. बरोबर आहे की नाही? सो या गोष्टी तुम्हाला असल्या पाहिजे. आता तुम्हाला इव्होल्युशनरी आणि रिव्होल्युशनरीचा एक डिफरन्स सांगतो. ऑडी आहे, ऑडीचा समजा, ऑडी गाडीचा जर आत्ताच्या घडीला जर सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर बघायला गेला तर तुम्हाला काय वाटतं कोण आहे? साईराज मगाशी तू हात वरती केला होतास, ऑडी कंपनीचा सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर तुला काय वाटतं कोण आहे? टेस्ला, बीएमडब्ल्यू, मेनी कॉम्पिटिटर्स आर देयर सर. टेस्ला, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज. हॅलो, मर्सिडीज. येस, एक्झॅक्टली. पण तुम्हाला खरं सांगू का, ऑडी कंपनीचा आत्ताच्या घडीला ना बीएमडब्ल्यू मोठा कॉम्पिटिटर आहे ना मर्सिडीज मोठा कॉम्पिटिटर. येस, टेस्ला, बट ऑब्वियस टेस्ला आहे, पण त्याच्याबरोबर सगळ्यात मोठा त्यांचा जो म्हणतात नाही का, त्यांना जी भीती वाटते ती वाटते गुगलची. आता तुम्हाला वाटेल बोले हे काय बोलते, अरे हा काही बोलते, हा टेपा मारतो रे हा सर, जो काय येते ते. पण नाही, ही रियालिटी आहे. तुम्ही गुगलवरती जाऊन चेक करू शकता. गुगल आत्ताच्या घडीला म्हणतात नाही का विदाउट एनी ड्रायव्हर, म्हणजे ह्युमनलेस ड्रायव्हिंग कार बनवत आहे आणि त्यांनी एक सक्सेसफुल अटेम्प्ट सुद्धा कम्प्लीट केलेला आहे. आणि ऑडीला हीच भीती आहे की गुगल आपल्यापेक्षा कितीतरी पुढचा विचार करून म्हणतात नाही का टेक्नॉलॉजी खूप पुढे नेते. आणि त्यांनी काय सांगितलं माहितीये का गुगलने, की आम्ही जेव्हा ह्या कार जेव्हा पूर्णपणे डेव्हलप करू ना, झिरो ऍक्सिडेंट, म्हणजे झिरो ऍक्सिडेंटचा क्लेम केला त्यांनी, की त्याच्यानंतर एकही आमच्या गाडीमुळे ऍक्सिडेंट होणार नाही. सो टेस्ला पण काय करते, तुम्ही बघायला गेलात त्यांचं ऑटो पायलट मोड आहे त्यांच्या गाडीमध्ये. तुम्ही ते जर टाकलं तर ती गाडी ऑटोमॅटिक चालते, तुम्हाला ह्युमन इंटरफेरन्सची गरज नाहीये. सो आत्ताच्या घडीला ऑडी, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, टाटा असू द्या किंवा कुठल्या जॅगवार असू द्या, ह्या मोठ्या मोठ्या कंपन्याला कॉम्पिटिटर आहे एकमेकांच्या, ह्या दुसऱ्या कंपन्या नाही, तर ह्या ज्या गुगल, टेस्ला ह्यासारख्या ज्या कंपन्या आहेत ह्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांना देणार आहेत. कारण त्यांनी आतापासूनच ती टेक्नॉलॉजी इन्व्हेंट करायला सुरुवात केली, इनोव्हेशन आणायला सुरुवात केली आहे, की जी अजून लोक विचार पण करत नाहीयेत. सो आत्ताच्या घडीला तुम्हाला बघायला गेलं तर गुगल कुठे विचार करतोय आणि ऑडी, मर्सिडीज कुठे विचार करते हे कळेल तुम्हाला. ऑडी, मर्सिडीज अजून काय विचार करेल, किंवा रोल्स अजून काय विचार करेल, की माझी गाडी अजून लक्झरीज कशी मी बनवू, किंवा माझ्या गाडीमध्ये मी असं काय वेगळं देऊ की लोक माझी गाडी घेतील. पण म्हणतात नाही का की ऑडी आपला जो गुगल म्हणते की बाबा आम्ही असा विचार करतोय की आम्हाला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये, म्हणजे कदाचित तुमची जी मुलं होतील त्यांना ड्रायव्हिंग लायसन्सची गरजच पडणार नाही. हे शक्य आहे हा, म्हणजे गुगलमुळे अशी वेळ येईल की ड्रायव्हिंग लायसन्स देण्याची गरज नाही, म्हणजे गव्हर्नमेंट आरटीओ डिपार्टमेंट बंद करेल. म्हणजे गव्हर्नमेंट काय सांगेल की आता गुगल म्हणते झिरो ऍक्सिडेंट आम्ही क्लेम करतो, की एकही ऍक्सिडेंट नाही होणार. इन्शुरन्स कंपन्या ठप्प पडतील, जे स्पेअर पार्ट बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या ठप्प पडतील. सो बराचसा इम्पॅक्ट होणार आहे. येणाऱ्या फ्युचरच्या काळामध्ये तुमच्या 80% नोकऱ्या अशा होणार आहेत की ज्या
फक्त आणि फक्त ह्या इनोव्हेशन टेक्नॉलॉजीच्या बेस्ट असणार आहेत, ना की मेकॅनिकली वर्क करणारे असतील. सो त्या गोष्टीवरती तुम्हाला विचार करायला लागणार आहे. एक्झाम्पल सांगायचं झालं तर आताचा जो शेतकरी आहे तो पुढच्या 30 ते 40 वर्षामध्ये शेतकरी म्हणून राहणार नाही, तो शेतीतला मॅनेजर बनणार. कारण रोबोटिक्स येणार, रोबोट्स येणार. आताच्या आय थिंक मी तुमच्याच कॉलेजची वाटते एक व्हिडिओ बघितली होती की तुम्ही एक कार, 2 कार बनवल्या होत्या ज्या आय थिंक नॅशनल लेवलला तुम्ही रिप्रेझेंट केल्या होत्या. आणि आय वॉज सो इम्प्रेस. मी सरांना म्हटलं सर काय जबरदस्त मुलं दिसली, काय जबरदस्त इनोव्हेशन केलं या लोकांनी. म्हणजे गाडी तीच, आपल्या जे लागणारे इंजिन तेच, पण त्या इंजिन मधनं तुम्ही अशी गाडी डेव्हलप केली. आय रिअली अप्रिशिएट ऑल ऑफ यू की तुम्ही अशा वे मध्ये, आणि स्पेशली सुमित सर, म्हणजे आय होप की सुमित सर त्याच्यामध्ये इन्चार्ज होते. आय रिअली अप्रिशिएट सुमित सर की तुम्ही खूप मोठा इनिशिएटिव्ह घेता याच्यामध्ये, आणि तुमच्या पूर्ण कॉलेजचं सुद्धा. म्हणजे डॉक्टर माने सरांचा पण मी खूप जास्त आभार मानेल की तुम्ही जे इनिशिएटिव्ह दाखवता मुलांसाठी आहे. कारण आम्ही ज्या वेळेला होतो तेव्हा माझं कॉलेज हे म्हणतात नाही का, माझी फर्स्ट बॅच होती, तर त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं बेनिफिट घेता आलं नाही. पण जे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना देतायत त्यातनं नक्कीच एक भावी म्हणतात नाही का, खूप मोठे एंटरप्रेनर, टाटा, अदानी, अंबानी सारखे एंटरप्रेनर घडतील, आणि तीच लोक आपल्या भारताला खूप मोठं करून जातील. आणि ही अपेक्षा मी ठेवतो तुमच्या पूर्ण इन्स्टिट्यूट करणार. सो आय रिअली अप्रिशिएट ऑल ऑफ यू. तर आय थिंक समवन इज आस्किंग. ओके, ठीक आहे, सॉरी. सो मी कुठे होतो, तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जो शेतकरी आहे, शेतकरी हा मॅनेजर असणार स्वतःच्या शेतीचा. कारण रोबोटिक्स येणार आहे. आता रोबोटिक्स, आता तुम्ही, मी म्हणा, म्हणजे मेकॅनिकल फील्ड आहे, आपण खूप क्लोज होत एकमेकांच्या हार्ट्सला. इलेक्ट्रिकल फील्ड आहे, इलेक्ट्रॉनिक फील्ड आहे, हे लोक जेव्हा एकत्र येऊन रोबोटिक्स बनवतात तेव्हा म्हणतात नाही का की एक चमत्कार घडतो असं म्हणतात. सो तुम्ही बघाल तर रोबोट्स ही खूप जुनी कल्पना आहे. जपानमध्ये एक अशी बाईक काढली आहे की जी सेल्फ बॅलन्स करते, ती कधी पडूच शकत नाही. इट इज बिकॉज ऑफ रोबोटिक्स. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये अशी सिस्टम लावली आहे की ती बाईक कधी कोलॅप्सच होत नाही, डॅमेजच होत नाही. त्यांनी आता त्याचे जवळपास 4 अटेम्प्ट सक्सेसफुली घेतलेले सुद्धा आहेत. तुम्ही जर कधी गुगलवरती सर्च केलात तर जपान टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर जेव्हा तुम्ही बघाल त्या बाईकला त्यांनी सांगितलं सेल्फ, म्हणतात नाही का की ती बॅलन्स्ड होते, तिला काय कोणाची गरज नाही. म्हणजे तुम्ही तुमचे पाय कधी त्या जमिनीवरती ठेवायचेच नाही. तुम्ही एकदा गाडीवर बसलात की तुम्ही तुमची गाडी चालवा ऍट एनी स्पीड, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्या गाडीवरनं पडणार नाही. सो अशा टेक्नॉलॉजी म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये घडतात, तशाच तुमच्या फार्मिंग इंडस्ट्रीमध्ये घडतात, तशाच तुमच्या म्हणतात नाही का की फूड इंडस्ट्रीमध्ये घडतात. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं की पूर्वीच्या काळी जेवण आपण चुलीवर बनवत होतो, आता गॅस आला, आता इलेक्ट्रिक इंडक्शन आलंय. गॅस पण अशी गोष्ट आहे की कधी ना कधी तरी संपणार आहे, पण इलेक्ट्रिक इंडक्शन वरती तुम्ही हवं तसं जेवण न करपता, हा म्हणजे असंही म्हणतोय मी की तुम्ही जे तुमचं भांड असतं त्या भांड्याला तुम्ही हात लावू शकता, कारण इंटरनल ज्या गोष्टी होतात त्याच फक्त हिटअप होत असतात त्यामध्ये. ही गोष्ट कोणी विचार केली नव्हती, पण ती गोष्ट ऍक्च्युअल मध्ये घडली. येणाऱ्या फ्युचरच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये अजून इनोव्हेशन होतील की बाबा म्हणतात नाही का की तुम्ही म्हणाल आणि डिश रेडी होईल. आत्ताच्या घडीला तुम्ही जर बघाल की स्पेसमध्ये जेव्हा जेवण पाठवलं जातं त्या जेवणासाठी सुद्धा म्हणतात नाही का एक सॉर्ट ऑफ पॅकेट असतं ते, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त वॉटर लिक्विड टाकायचे असतात, ते ऑटोमॅटिकली जेवण म्हणतात नाही का, आणि ते ओव्हन मध्ये गरम करायचं असतं, ते रेडी होऊन जातं. की अशा टाईपची सिस्टम तिथे लावलेली असते. सो इनोव्हेशन असे घडत असतात की तुम्हाला तुमच्या गरजांना कशा प्रकारे ओव्हरकम करता येईल, आणि त्या ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही ज्या आयडिया शोधतात त्यालाच बेसिकली इनोव्हेशन म्हणतात. आणि ते होतं रिव्हॉल्युशनमुळे. जेव्हा तुम्ही रिव्हॉल्युशन आणण्याचा प्रयत्न करता तेव्हा जाऊन इनोव्हेशन घडतं. आजच्या सेशन मध्ये तुम्हाला मी जास्त काही सांगणार नाही, मी फक्त 5 स्टेप सांगणार आहे इनोव्हेशनच्या. ठीक आहे, जसं मी सांगितलं, कस्टमर नीड इज द फूड ऑफ युअर ग्रोथ फॅक्टरी. म्हणजे कस्टमरची जी नीड आहे त्या नीडसाठी तुम्ही जर बघायला गेलं तर तुमच्या फॅक्टरीला जिवंत राहण्यासाठी तुम्हाला कस्टमरच्या नीडची गरज आहे. म्हणजे तुम्हाला जर जिवंत राहायचं तर तुम्हाला फूड पाहिजे, म्हणजे अन्न पाहिजे. तसंच तुझ्या कंपनीचं जे फूड आहे ती कस्टमरची नीड आहे. म्हणजे ऍपल सांगतो तुम्हाला, आज म्हणतात नाही का इनोव्हेशनच्या दुनियेमध्ये मोबाईल आला सुरुवातीला, म्हणजे एकदम साधा फोन होता, त्याच्यानंतर स्मार्टफोन आला, स्मार्टफोन नंतर आता अँड्रॉइड फोन बरोबर आता आयएसओ आपला ऍपलचा फोन आलेला आहे. ऍपल वाल्यांनी त्यांच्या फोनमध्ये काय वेगळं करायचा प्रयत्न केला का? येस, डेफिनेटली त्यांनी फोन स्मार्टच ठेवला, पण त्याच्यामध्ये त्यांनी काय बघितलं, कस्टमरची गरज काय आहे, आणि त्यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंग वापरली. हा, अच्छा, ही सॉल्व्ह करायला मला काय करायला पाहिजे, अच्छा ठीक आहे, मग ते सॉल्व्ह झालं, मग त्याच्या पुढचं सोल्युशन कसं काढायचं, मग त्याचं पुढचं सोल्युशन कसं काढायचं. म्हणून आजच्या घडीला ऍपल आहे ना, ऍपल एवढ्या टॉप पोझिशनला आहे. आज लोक ऍपल का घेतात की त्यांना माहिती आहे की माझ्याकडे असलेले माझे डॉक्युमेंट तेवढे सिक्युअर आहेत, ते कोणी दुसरं बघू शकत नाही ऍपलच्या मोबाईलमध्ये असतील तर. सो लोक ऍपलला त्यामुळे पसंती देतात.
जेव्हा ऍपल आलं तेव्हा लोकांना असं वाटलं होतं की अरे हा प्रोडक्ट कदाचित फेल होईल, पण तसं नाही झालं. ते गोष्टी त्यांनी जशा गोष्टी सांगत गेल्या, त्यांनी त्यांचं म्हणजे म्हणतात ना का स्वतःचा कॉन्फिडन्स त्याच्या प्रोडक्टवरती दाखवला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इव्होल्युशन आणलं. पतंजलीच म्हटलं, पतंजलीने जेव्हा सुरुवातीला म्हणजे पतंजलीला स्वतःचा ब्रँड तर म्हणतात नाही का की त्यांनी कधी म्हणतात नाही का प्रोडक्ट बेस म्हणण्यापेक्षा प्रॉफिट बेस कधी बिझनेस केला नाही. त्यांनी त्यांच्या प्रोडक्टला म्हणतात नाही का की राष्ट्रासाठी हे केलं. म्हणजे माझं म्हणतात नाही का आपण ते काय म्हणतो की स्वतःच्या देशात इन्व्हेंट झालेल्या गोष्टीच मी फक्त युज करणार. तशातलं त्यांनी एक म्हणतात नाही का की एक कल्चर रुजवलं की बाबा हा पतंजली म्हटलं की हा हे कम्प्लिटली मेड इन इंडिया असणार. सो त्यांनी तो कल्चर रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याच्यामध्ये ते इनोव्हेशन आणण्याचा प्रयत्न केला. टेस्लाचं जसं मी उदाहरण सांगितलं की टेस्ला सुद्धा कंपनी जेव्हा आली तेव्हा त्यांनी बॅटरी आणि सोलार पॅनल ह्यातनं सुरुवात केली होती. पण नंतर त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकल बनवले. नंतर इलेक्ट्रिक व्हेकलचे चार्जिंग स्टेशन. आज जगामध्ये सगळ्यात फास्ट चार्जिंग करणारा जर इलेक्ट्रिक चार्जर असेल तर तो टेस्लाकडे आहे. बरोबर आहे की नाही? सो अशा काही गोष्टी इनोव्हेशन केल्या. चार्जिंग व्हेकल भरपूर बनवल्या. पण टेस्लाकडे अशी टेक्नॉलॉजी ती दुसरी कोणाकडेच नाहीये. म्हणजे त्यांनी काय केलं की बाबा माझ्याकडे असा चार्जर आहे की जो सगळ्यात कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चार्ज तुमच्या बॅटरीला करू शकतो. आता तुम्ही बघायला गेलात तर जपान आहे, अमेरिका आहे, कॅनडा आहे, इंडिया आहे, यांच्याकडे सुद्धा इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आहेत. पण ते तेवढे म्हणतात नाही का प्रोएक्टिव्हली काम करत नाहीत जेवढा टेस्ला करतो. सो ह्या गोष्टी टेस्लाने चेंज केल्या. त्यांनी हे इनोव्हेशन स्वतःमध्ये आणलं. पतंजलीने काय इनोव्हेशन आणलं? इनोव्हेशन हे फक्त प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बेस्ड नसलं पाहिजे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा टाइप्स आहेत. ते मी तुम्हाला एंड ऑफ द सेशन तुम्हाला सांगेल की कुठल्या कुठल्या टाइपचे इनोव्हेशन तुम्ही करू शकता. लोकांना काय वाटतं अरे प्रोडक्ट आहे तर प्रोडक्टच इनोव्हेशन झालं पाहिजे. तर तसं नाहीये. इनोव्हेशन हे प्रत्येक स्टेप मध्ये तुम्ही करू शकता. सो कस्टमरची नीड इज द फूड फॉर युअर ग्रोथ फॅक्टर. म्हणजे तुमच्या कंपनीला जर मोठं करायचं असेल तर तुम्हाला कस्टमरची नीड समजली पाहिजे. त्याचबरोबर मी तुम्हाला असं अभ्यासासाठी सांगेल की जर तुम्हाला टॉप यायचं असेल तर तुमच्या गुरूंची नीड काय आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. तुमच्या गुरूंची नीड आहे की तुम्ही पहिला नंबर आला पाहिजे, तर तुम्ही त्या हिशोबाने काम केलं पाहिजे. तुमच्या डोक्यात त्याच्या हिशोबाने इनोव्हेशन क्रिएट झाले पाहिजेत आणि त्या वेने तुम्ही अभ्यास केला तर डेफिनेटली तुमची ग्रोथ म्हणजे जी आहे ती नक्कीच यशाच्या शिखरावर असेल. आणि जसं तुम्ही आज अचीव्ह केलंय, म्हणजे मी ते सांगितलं की तुम्ही ज्या व्हेकल्स बनवल्या जसं ते अचीव्ह केलं तसं तुम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सुद्धा अचीव्ह करू शकता. म्हणजे फक्त मी हे कार्स बद्दल सांगते फायनल इयर्सच्या स्टुडंटसाठी. तर मी तुम्हाला सांगेन की आता तुमच्याकडे खूप चांगले चांगले सर तुमच्याकडे अवेलेबल आहेत, तर ते तुम्हाला गाईड करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त म्हणतात नाही का प्रसाद सर सुद्धा त्याच कॉलेजचे स्टुडंट आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला कधी त्यांची हेल्प लागली तुम्ही त्यांच्याकडनं मदत मागू शकता. सो इन्व्हेन्शन करा नवीन नवीन गोष्टी. जे एक्झिस्टिंग गोष्टीमध्ये जर तुम्ही इनोव्हेशन आणलं ना तर खूप जास्त बेनिफिट होईल तुम्हाला. ही गोष्ट माहिती आहे का स्टार्टअप इंडिया जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्टच ह्याच्या बेसिसवर आहे. माझी कंपनी स्टार्टअप इंडिया रजिस्टर्ड कंपनी आहे. तर स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी एक सांगितलं होतं की तुम्ही काय नवीन घडवणार तुमच्या कंपनीमध्ये ते तुम्हाला देणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन तुम्हाला स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट भेटेल. सो मी जेव्हा इनोव्हेशनसाठी हे केलं होतं तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की सर मला अशी एक गोष्ट बनवायची आहे की जी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त बेनिफिट आहे. म्हणजे जे हॉटेल बीच रिलेटेड आहेत, म्हणजे तुम्ही गोव्याला जा किंवा त्याच्यानंतर आपल्या साऊथ मध्ये जा तर हॉटेल इंडस्ट्री ही बीच वरती वसलेली आहे. तर तिथे तुम्हाला माहिती आहे छत्र्या लावलेल्या असतात. छत्र्या, तर त्या छत्र्यांवरती जर आपण सोलार पॅनल लावले त्या सोलार पॅनल मधनं येणारी एनर्जी त्याच्या आतमध्ये लाईटचं सोल्युशन देऊ शकते, फॅनचं सोल्युशन देऊ शकते, चार्जिंग पोर्टचं सोल्युशन देऊ शकते, तुमच्या लॅपटॉपच्या चार्जिंगचं सोल्युशन देऊ शकते, म्युझिकचं सोल्युशन देऊ शकते. सो मी ह्या गोष्टींचं इनोव्हेशन आयडिया त्याच्यात टाकली होती. तेव्हा जाऊन मला म्हणतात नाही का की स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेशन मिळालं. सो अशा प्रकारे इनोव्हेशनच्या म्हणजे ज्या तुमच्या कस्टमरच्या नीड आहेत, जर एकाच छत्रीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर कस्टमरच्या नीड्स खूप कमी होऊन जातात. तो म्हणतात नाही का की त्या छत्रीच्या खालना उठायचा 10 वेळा विचार करा की मी उठलो तर अरे ही सीट दुसऱ्याला गेली तर मग मला परत भेटणार नाही. सो ह्या गोष्टीचा हेशूने म्हणजे म्हणतात नाही का आयडिया तर मी काढली होती. मग त्या आयडियाला ते इम्प्लिमेंट कसं करायचं, काय करायचं, ह्याच्यासाठी वेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला म्हणतात नाही का की म्हणजे जे सरांनी मगाशी घेतलं एंटरप्रेन्योरशिपचं सेशन त्याच्यामध्ये तुम्हाला कळलंच असेल. आता सेकंड स्टेप आहे क्रिएट अ पाईपलाईन ऑफ प्रॉमिसिंग आयडियाज. आता जेव्हा तुम्ही म्हणतात नाही का कस्टमरची नीड तर समजून घेतली, बरोबर आहे की बाबा माझ्या या कस्टमरला या गोष्टीची गरज आहे, मग तुमची जी एंटायर टीम आहे किंवा तुमचे जे म्हणतात नाही का की जी तुमची ग्रुप आहे तुमचा, तर तुमचे जे वर्कर आहेत तुमचे एम्प्लॉयज आहेत जे तुमच्यासोबत म्हणतात नाही का
तुम्हाला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आयडिया किंवा सजेशन देऊ शकतात. त्यांच्यासोबत तुम्हाला बसावं लागेल, त्यांच्याकडनं आयडिया घ्याव्या लागतील आणि त्या आयडिया घेताना आहे ना प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला अप्रिशिएट करावं लागतं. तेव्हा जाऊन इनोव्हेशनच्या आयडिया अजून वाढतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज छोटीतली छोटी आयडिया सुद्धा खूप काही घडू शकते. छोटीतली छोटी गोष्ट सुद्धा खूप काही घडू शकते. तशाच वेमध्ये जर तुम्ही तुमच्या प्रत्येक एम्प्लॉयला, तुमच्या प्रत्येक मित्राला जर एखादी आयडिया त्यांनी सांगितली अभ्यासातली, जर त्याला तुम्ही अप्रिशिएट केला, अरे वा जबरदस्त, त्याच्यात अजून थोडं काय चेंजेस करू शकतो का आपण, काय वेगळं करू शकतो का, डेफिनेटली तोच व्यक्ती त्याच्यावरती जास्त विचार करतो आणि चांगल्या अजून आयडिया काढतो. सो तसंच आहे फायनल इयरच्या प्रोजेक्टमध्ये मला काहीतरी वेगळं करायचंय, पण काय करायचं ह्या गोष्टी जर तुम्ही जर तुमचा ग्रुप असतो, बरोबर आहे की नाही, फायनल इयरच्या प्रोजेक्टमध्ये कमीत कमी आय थिंक 4 जणांचा ग्रुप असतो. नंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या ऍडिशनल तुमचा जर मोठा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही वाढवू शकता. आय डोंट नो आत्ताची काय सिच्युएशन आहे, पण मिनिमम 4 जणांचा घेऊन आय थिंक प्रोजेक्ट होतात. एम आय राईट सुमित सर? येस. सो त्या 4 जणांनी मिळून जर काय विचार केला की बाबा की ह्या गोष्टीमध्ये मी काय स्वतःच म्हणतात नाही का इनोव्हेशन करू शकतो, नवीन आयडिया काढून काय त्याच्यामध्ये चेंजेस करून रिप्रेझेंट करू शकतो, तर त्या जर गोष्टी तुम्हाला करता आल्या तर डेफिनेटली तुम्ही खूप चांगल्या वेने रिप्रेझेंट करू शकता तुमचा फायनलचा प्रोजेक्ट. सो अशाच पाईपलाईनच्या प्रोजेक्ट्स आहेत ना, त्यात तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्या पाईपलाईन मध्ये घेणं, सगळ्यांच्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या घेतल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींमधल्या ज्या 2-3 गोष्टी आहेत त्यांना पायलट, एक्सपेरिमेंटेशन आणि व्हॅलिडेशन करायला पाहिजे. म्हणजेच काय, आता समजा 10 आयडिया आल्या, 10 मधल्या सगळ्यांच्या हिशोबाने समजा मला समजलं की 2 आयडिया खूप जास्त जबरदस्त आहेत आणि ज्या आम्ही वर्किंग जर केल्या तर त्यातनं डेफिनेटली आउटकम खूप चांगला आहे. तर त्याचा एक प्रोटोटाइप बनवायला पाहिजे. त्या प्रोटोटाइप नंतर तो प्रोटोटाइप बनवल्यानंतर त्याची टेस्ट केली पाहिजे. ती टेस्ट केल्यानंतर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ना, की बाबा काय आहे सर, तुम्हाला पटतंय का, तुम्हाला आवडलं का, तुम्हाला कसं वाटतं, याच्यामध्ये काय गोष्टी आहेत का. ती व्हेरीफाय होते जेव्हा तुम्ही ती लोकांपर्यंत ती टेस्ट करता किंवा तुमच्यामध्ये ती टेस्ट करता तेव्हा ती व्हेरीफाय होते. ती व्हेरीफाय झाल्यानंतर लोकांच्या किंवा त्याच्यावरती ज्यांना कोणाला तुम्ही ती रिप्रेझेंट केली आहे किंवा ज्यांच्यावरती तुम्ही ते एक्सपेरिमेंट केला आहे त्यांच्या रिएक्शन काय आहेत, त्यांच्या रिएक्शन कळल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये फीडबॅक कळतो की बाबा काय फीडबॅक आहे याच्यामध्ये. तो फीडबॅक घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा ह्याच्यामध्ये काय चेंजेस करणं गरजेचं आहे. तुम्ही जर चेंजेस करत गेला तर डेफिनेटली म्हणतात नाही का त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट अजून वाढत जाते आणि त्याच गोष्टी तुम्हाला स्टेप 3 मध्ये करायच्या असतात. आता स्टेप 4 मध्ये काय, कमर्शियल लॉन्च आणि रॅम्पअप. कमर्शियल लॉन्च मध्ये काय, आता तुम्हाला कळलं की बाबा ठीक आहे, माझी ही आयडिया मी वापरली, त्यातली ही आयडिया एकदम सक्सेसफुल झाली, लोकांचा फीडबॅक असा आलाय, त्याच्यामध्ये मी हे चेंजेस केले आणि त्याच्यानंतर परत ती गोष्ट तुम्हाला करायची आहे, तुम्ही तिथेच थांबायचं चेंज केल्यानंतर परत त्याच्यावरती तुम्हाला टेस्ट करायची आहे, टेस्ट केल्यानंतर रिझल्ट बघायचा आहे, रिझल्ट बघितल्यानंतर रिॲक्शन बघायची आहे, रिॲक्शन बघितल्यानंतर फीडबॅक बघायचा आहे. ज्या वेळेला तुम्हाला एक उत्कृष्ट फीडबॅक यायला सुरुवात होईल त्यावेळेला तुम्हाला तुमचं जे इनोव्हेशन आहे ते कमर्शियली लॉन्च करायचं आहे आणि त्याला रॅम्पअप करायचं आहे. आता कमर्शियल लॉन्च करण्यासाठी काय, डिस्ट्रीब्युशन पार्टनर हवेत, डिस्ट्रीब्युशन डीलर हवेत, नेटवर्क क्रिएट करावं लागेल, तुम्हाला सप्लाय चेंज क्रिएट करावं लागेल आणि ह्या गोष्टी सहज होत नाही. याच्यासाठी तुम्हाला एक फंड वेगळा काढावा लागतो. तुम्ही तुमच्या कंपन्यांमध्ये म्हणतात नाही का की तो तुमच्याकडे येणाऱ्या प्रॉफिट मधनं जर तुम्ही ही गोष्ट करत असाल तर हे खूप कठीण आहे. आयदर तुम्हाला असा कोणीतरी पार्टनर शोधावा लागेल जो फायनान्शियली तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये हेल्प करू शकतो, जो व्यक्ती तुमच्या ह्या इनोव्हेशन वरती पैसा टाकू शकतो. जसं की दिल्ली सरकारचं मला खूप जास्त कौतुक करावं असं वाटतं ह्या बाबतीमध्ये की त्यांनी आत्तापासूनच मुलांना सांगितलं की तुम्ही असं काहीतरी क्रिएट करा ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पेमेंट देऊन तुमच्या ज्या प्रोडक्ट आहे किंवा तुमची जी सर्व्हिस आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवून तुम्हाला ऍज अ एंटरप्रेन्योर म्हणून घडवू. सो त्या गोष्टीमध्ये त्यांनी प्रयत्न केला आणि आजच्या घडीला दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त इनोव्हेशन घडतात शाळांमध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये सगळ्यात जास्त इनोव्हेशन घडतात. सो ह्या गोष्टी सुद्धा आपल्याकडे म्हणजे जेव्हा तुम्ही करता तेव्हा मोठे मोठे जे व्यक्ती आहेत, म्हणजे आज तुम्हाला एक सांगायला आवडेल, शार्क टँक तुम्ही सगळेजण जर बघत असाल तर मला नक्की आवडेल की त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रातला माणूस म्हणजे मुलगा होता की जो शेतीविषयक गोष्टींवरती इनोव्हेशन करतो, म्हणजे त्याला जुगाड म्हणतो तो. दॅट इज इनोव्हेशन, कम्प्लीट इनोव्हेशन, पण त्याला म्हणतात नाही का, त्याला त्याच्या शब्दात ते जुगाड म्हणायचे. शार्क टँक मध्ये त्याला कोणी तेवढं बघायला गेलं तर म्हणतात नाही का एंटरटेन नाही केलं की नाही हे प्रोडक्ट असे चालू शकत नाही, पण त्यातल्या त्यात एका शार्कने त्याला सांगितलं की मी तुला आता असं डायरेक्टली काय प्रमोट नाही करू शकत, पण डेफिनेटली आय विल वर्क विथ यू. तर तो व्यक्ती आज तो शार्क मधला तो एक शार्क म्हणजे तो एंटरप्रेनर, तो बिझनेसमॅन त्या व्यक्तीसोबत काम करतोय आणि मास स्केलवरती त्या गोष्टीचं प्रोडक्शन काढतोय, जेणेकरून शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमीत कमी वेळामध्ये सॉल्व्ह होतील. तो अशा सगळ्या गोष्टी तो करतोय. सो नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही कमर्शियल लॉन्च करता रॅम्पअप करण्यासाठी तुम्हाला 5 पीज वरती लक्षात ठेवलं पाहिजे. 5 पी. त्याच्यातली पहिली म्हणजे प्राइस, म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या
प्रोडक्टची जी प्राइस आहे ती प्राइस ही मार्केट कॉम्पिटेटिव्ह असली पाहिजे, ना की ती एकदम हाय व्हॅल्युएशनची असली पाहिजे, ना की लो व्हॅल्युएशनची. हाय व्हॅल्युएशन असले तरी लोक घेणार नाही, लो व्हॅल्युएशन असली तरी लोक पाठ फिरवतील. सो तुम्हाला तुमच्या जे तुमचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये तुमच्या प्राइस वरती तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट वरती विचार करणं गरजेचं आहे की तुमचा प्रोडक्ट हा नक्की कस्टमरच्या नीड भागवू शकतो का, तर त्या गरजेच्या असलं माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते प्रोडक्ट बनवण्यासाठी जी लागणारी तुमची प्रोसेस आहे त्या प्रोसेसवरती तुम्हाला वर्कआउट करणं गरजेचं आहे की काय कसं मॅन्युफॅक्चरिंग करायचंय, कसं मार्केटिंग करायचंय, कसं ते लोकांपर्यंत पोहोचवायचंय, त्याच्यानंतर पेमेंट रिसिव्हमेंट काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर प्रमोशन जर केलं नाही तर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये स्केल अप होणार नाही. प्रमोशन इटसेल्फ एक इनोव्हेशन आयडिया आहे की तुम्ही कशा वे मध्ये प्रमोशन करता. आता तुम्हाला एक डिओड्रंटची हे नक्कीच आठवत असेल की क्या चल रहा है, तर म्हणतात ना का ती बॉर्डरचा एक सीन आहे, इंडिया बॉर्डर पाकिस्तान बॉर्डर. तर पाकिस्तान बॉर्डरला जो त्यांचा आर्मी चीफ असतो तो म्हणतो की तो विचारतो इंडियन आर्मीतल्या चीफला की क्या चल रहा है. इंडियन आर्मीतला चीफ चहा पीत बोलत असतो फॉक चल रहा है. तर लोकांना खूप असं इंटरॅक्टिव्ह वाटतं, अरे काय जबरदस्त इनोव्हेशन म्हणजे इनोव्हेटिव्ह आयडिया आहे यांची, म्हणजे इनोव्हेटिव्ह मार्केटिंग स्किल आहे यांची, की त्याच्यामुळे जो फॉग आहे त्या फॉगचं जे मार्केट स्केल आहे ते एकदम सडनली बूस्ट झालं फक्त त्या एका वाक्यामुळे, क्या चल रहा है तर फॉग चल रहा है. लहान मुलांना सुद्धा ती गोष्ट नंतर नंतर तुम्ही मीम्स बनायला लागले त्याच्यावरती. अरे तुम्ही जर विचारलं अरे काय चाललंय, अरे फॉग चाललंय, असं मित्र एकमेकांना बोलायला लागले. सो तुम्हाला तुमच्या प्रमोशनल आयडियांवरती पण विचार करावा लागेल. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे पीपल, तुम्ही कोणापर्यंत तुमच्या गरजा पोहोचवता, म्हणजे तुमचे प्रोडक्ट पोहोचवतायत तो व्यक्ती त्या गरजेशी रिलेटेड आहे का, संबंधित आहे का. तुम्हाला तुमचा मार्केट कॉम्पिटेटिव्ह एरिया माहिती असला पाहिजे की तुम्हाला कुठे वर्कआउट करायचंय. सो हे जर तुम्हाला कळलं तर डेफिनेटली तुम्ही म्हणतात नाही का की सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करून तुम्ही खूप जास्त पुढे जाऊ शकता. सो ही चौथी स्टेप आणि सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे इम्प्रुव्हमेंट सायकल. मी त्याला एक सिंपल फॉर्म्युलामध्ये सांगेन, एजिलिटी प्लस स्टेबिलिटी इज इक्वल टू सक्सेस. आता एजिलिटी म्हणजे काय, एजिलिटी म्हणजे एबिलिटी टू चेंज क्विकली. आता स्टेप 3 मध्ये आपण बघितलं की आपण आयडिया घेतल्या लोकांकडनं, त्याच्यानंतर त्यांना आपण वर्कआउट करायला सुरुवात केली, त्याचा प्रोटोटाइप बनवला, ती टेस्ट केली, टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणतात नाही का लोकांचा फीडबॅक घेतला, रिझल्ट बघितला, त्याच्यानंतर रिॲक्शन बघितल्या. तर म्हणतात नाही का कधी पण जेव्हा तुम्ही इमॅजिनेशन करता तेव्हा ती अशी एकदम झपकन वरती जात नाही, ती स्टेप बाय स्टेप जाते. म्हणजे एक स्टेप चढाल, मग दुसरी, मग तिसरी, मग चौथी आणि पाचवी. आणि जेव्हा तुम्ही मेंटेन राहण्याचा विचार करता ना तेव्हा ती एक स्टॅग्नेंट सरळच्या सरळ लाईन असते. पण आपल्याला विचार करायचा काय आहे, तर आपल्याला जायचंय वरती, शिखरावरती जायचं. तर शिखरावरती जाताना आपल्याला स्टेप बाय स्टेप करायला पाहिजे. मग एजिलिटी म्हणजे काय, की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पहिल्या स्टेप मध्ये बघा की तुम्हाला कुठे चेंजेस करणं गरजेचं आहे तुमच्या प्रोडक्टमध्ये. तुमच्या प्रोडक्टमध्ये कुठे चेंजेस करायचं आहे जर समजलं तुम्हाला, तर तुम्ही डेफिनेटली काय म्हणता वर्कआउट करू शकता त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस करून ती गोष्ट तुम्ही मार्केटमध्ये लॉन्च करू शकता. मग एक सर्टन टाइम त्या गोष्टीला स्टेबल होण्यासाठी द्या. तुम्ही सडनली लगेच नवीन चेंज आणलात ना तर कस्टमर बोलेल अरे हे लोक फटाफट चेंज आणतात, म्हणजे यांचा जुना प्रोडक्ट आहे ना हा कुठेतरी खराब होता किंवा काहीतरी याच्यामध्ये प्रॉब्लेम होता म्हणून यांनी हा चेंजेस आणला. सो पहिल्या स्टार्टिंगला एक म्हणतात नाही का की एजिलिटी मध्ये या. एजिलिटी मध्ये आल्यानंतर मग तुम्ही स्टेबल करा त्या प्रोडक्टला. स्टेबल केल्यानंतर एक सर्टन टाइम नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चेंज आणणं गरजेचं. फॉर एक्झाम्पल आता टाटांच्या व्हेकल घेऊ आपण. म्हणजे तुम्हाला वाटत असेल हा व्हेकल का करतो, कारण बट ऑब्विसली मी त्या फील्डला जास्त रिलेट करतो म्हणून. तर जेव्हा टाटाच्या जुन्या गाड्या होत्या, टाटा इंडिका कम्प्लिटली फेल झालेली गाडी होती. आणि त्या फेल झालेल्या गाडीला परत त्यांनी इनोव्हेशन करून नवीन टाटा इंडिको बनवली आणि त्याला मार्केटमध्ये लॉन्च केलं. आणि त्याला अशा वे मध्ये रिप्रेझेंट केलं की त्यांनी म्हणतात नाही का त्यांचा रिस्पॉन्स खूप वाढत गेला. आज त्याच टाटाच्या गाड्या बघा तुम्ही, टाटा नेक्सॉन आली, टाटा त्यांची हॅरियर आली, आता अशा खूप मोठ्या मोठ्या त्यांच्या गाड्या आल्यात. पण त्यांनी ना स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये चेंजेस करत गेले. त्यांनी सडनली सगळ्या चेंजेस केल्या का, किंवा कुठलीही गाडी काढताना एक गाडी काढली लगेच दुसरी गाडी काढली लगेच तिसरी गाडी काढली असं तर होत नाही. एक गाडी काढल्यानंतर ती मार्केटला स्टेबल होऊला देतात, नंतर त्याच्यानंतर दुसरी गाडी काढतात, मग तिला स्टेबल व्हायला देतात, मग तिसरी गाडी काढतात, मग तिला स्टेबल व्हायला देतात. सो तुम्हाला सुद्धा तुमच्या आयडियांना पहिले म्हणतात नाही का अडॉप्ट करणं गरजेचं आहे, त्यांच्या क्विकली चेंज आणणं गरजेचं आहे. ते आणल्यानंतर तुम्हाला एक स्टेबिलिटी आणणं गरजेचं असतं तुमच्या प्रोसेसमध्ये. ती स्टेप झाल्यानंतर सेकंड स्टेप परत एजिलिटीची येते. एजिलिटीमध्ये ज्या आता ह्या प्रोडक्ट आहे, ह्या प्रोडक्टमध्ये काय नवीन आणू शकतो आपण, अजून काय इनोव्हेशन करू शकतो. म्हणजे आज केंटने सुरुवातीला काय काढलं की आम्ही
प्युरिफायर बनवतो, बरोबर आहे. केंटचा प्युरिफायर म्हटलं होतं लोकांना खूप, अरे अरे केंट आहे, मोठी कंपनी आहे आणि जबरदस्त त्यांचं प्रोडक्ट आहे. नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही कॉपर बेस्ड प्युरिफायर देतो तुम्हाला, म्हणजे आम्ही कॉपरचे तत्व तुमच्या पाण्यामध्ये टाकतो आणि जेणेकरून तुमचं पाणी शुद्ध आणि पौष्टिक, म्हणजे पौष्टिक म्हणण्यापेक्षा एक जबरदस्त असं वॉटर तुम्हाला मिळतं जे तुमच्या आतल्या आयन्सची कमतरता दूर करू शकतो. सो त्यांनी कसं केलं की पहिले ह्या स्टेपला साधा वॉटर प्युरिफायर, नंतर म्हणतात नाही का कॉपर बेस्ड प्युरिफायर, आता त्यांचे आरओ, युव्ही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या त्यांनी त्याच्यामध्ये ऍडिशनल करत गेल्यात. आणि त्याच्या घडीला म्हणतात ना, केंट हे नाव ऐकलं की लोकांना कळतं की हा प्युरिफायरचा सगळ्यात मोठा ब्रँड आहे केंट. सो अशा वेळी त्यांनी स्वतःचा बिझनेस स्केलअप करत गेले आणि आजच्या घडीला ते टॉपच्या वॉटर प्युरिफायर सेक्टर मधले नामांकित कंपनी म्हणून ओळखले जातात. सो त्यांनी ह्या गोष्टी इनोव्हेट करत गेल्या की ह्याच्यामध्ये हे चेंजेस करणं गरजेचं आहे, मग पुढच्या स्टेजला हे चेंजेस करणं गरजेचं आहे. सो त्या केल्यानंतर तुम्हाला खूप जास्त बेनिफिट मिळतो. सो अशा करत 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 जाणं तुम्हाला गरजेचं आहे. एकदम म्हणतात नाही का मोठी उडी मारणं शक्य नसतं, कोणालाच मोठी उडी मारता येत नाही. पहिले एजिलिटी मध्ये या, स्टेबल बनवा, मग परत एजिलिटी मध्ये या, मग परत स्टेबल करा, परत एजिलिटी मध्ये या, स्टेबल करा, असं करत करत तुम्हाला वरच्या पोझिशनला जाता येतं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इनोव्हेशन म्हणजे काय. आता इनोव्हेशन लोकांना काय वाटतं की हे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बेसिसवरती असतं, पण असं नाहीये. इनोव्हेशन जर झालं तर तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये इनोव्हेशन आणू शकता. फॉर एक्झाम्पल तुमचं जे ऑफिस कल्चर आहे त्या ऑफिस कल्चरमध्ये तुम्हाला चेंजेस आणणं गरजेचं आहे. तुम्हाला जर वाटतं की आपल्या जे रिलेशन आहेत आपल्या एम्प्लॉईज सोबत किंवा आपल्या कलिग सोबत ते जर पुढे चेंज झाले तर डेफिनेटली आपल्या वर्किंग प्रोग्रेसमध्ये म्हणजे वर्क जे आहे त्याच्यामध्ये खूप जास्त चांगली प्रोग्रेस होऊ शकते. सो तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये इनोव्हेशन आणणं गरजेचं आहे. बिझनेस मॉडेलमध्ये इनोव्हेशन आणणं गरजेचं आहे. बिझनेस मॉडेलला जर सांगायचं झालं तर तुमच्या स्टडी मॉडेलमध्ये तुम्हाला काहीतरी इनोव्हेशन जर आणायचं झालं तर तुम्ही ते आणू शकता. म्हणजे मी असा असा अभ्यास केला तर तो होत नाही, तर त्याच्यामध्ये काय वेगळं करू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं कसं असतं की एखाद्याला ऐकण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो, तो ऐकतो खूप छान आणि ते आत्मसात खूप चांगलं करतो. एखाद्या व्यक्तीचं असं असतं की मी एखादी गोष्ट वाचली तर मी ती आत्मसात चांगली करू शकतो. एखाद्या व्यक्तीचं कसं असतं की मी एखाद्याकडनं समजून घेतली तर ती माझ्या डोक्यात जास्त वेळ बसते. सो तुम्हाला जर त्या मॉडेलमध्ये कसं ऍडजस्ट करता येतं ते तुम्हाला कळता आलं पाहिजे. सो असंच आहे बिझनेस मॉडेलमध्ये सुद्धा. तुम्ही ऍज अ एंटरप्रेनर फ्युचरमध्ये तुम्ही सगळेजण एंटरप्रेनर बना, हीच माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे. तुम्ही जेव्हा एंटरप्रेनर बनाल तेव्हा तुम्ही ह्या गोष्टीमध्ये नक्कीच लक्ष ठेवा की तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्ही कसं, समजा तुमचं एक बिझनेस मॉडेल चालत नाही तर तुम्ही दुसऱ्या बिझनेस मॉडेलला घेऊन कसं तुमच्या बिझनेसला स्केल अप करू शकता. तर ते गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे. वर्क फ्लो इनोव्हेशन आणलं पाहिजे. वर्क फ्लो मध्ये म्हणजे म्हणतात नाही का की आज तुम्ही किती वर्क करता त्याच्या पर्सेंटेज तुम्हाला किती बेनिफिट मिळतोय त्याला जर तुम्हाला सांगायचं झालं. नंतर त्यांनी अशी गोष्ट आणली मार्केटमध्ये की तुम्ही आमच्याकडे प्रोडक्ट बुक करा, आम्ही तुमच्यापर्यंत ते प्रोडक्ट पोहोचू. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी काय केलं की मार्केट समजून घेतलं. मार्केट समजून घेतल्यानंतर लोकांपर्यंत ही प्रोडक्ट पोहोचवण्याची सर्व्हिस त्यांनी चालू केली. ते सेल्फ स्वतः जाऊन प्रोडक्ट सर्व्हिस म्हणजे कस्टमरला देत होते. ते त्यांना 4 ते 5 दिवसाचा टाइम लागत होता. नंतर त्यांना कस्टमरची नीड कळली की मला वन डे डिलिव्हरी जर भेटली असती तर किती बरं झालं असतं. तर त्यांनी काय केलं, आपल्या सिस्टम डिलिव्हरीमध्ये इनोव्हेशन आणलं. आपण वन डे सुद्धा डिलिव्हरी करू शकतो हे त्यांनी त्यांच्या एम्प्लॉई सोबत डिस्कस केलं आणि ते पॉसिबल होतं. पण त्यांनी कसं केलं की सर आम्ही तुम्हाला वन डे मध्ये जे तुमच्या जी तुम्ही जे बुक केलंय वस्तू ती डिलिव्हर करू, पण तुम्हाला एक पर्टिक्युलर सबस्क्रिप्शन आमच्याकडनं घ्यावं लागेल. त्यांनी काय केलं, स्वतःच्या सिस्टम डिलिव्हरी बरोबर स्वतःच्या कंपनीच्या ग्रोथकडे पण विचार केला. आज काय झालं, त्यांचे सबस्क्रिप्शन मॉडेल वाढलं. सबस्क्रिप्शन मॉडेल वाढल्यानंतर त्यांची जी वन डेची डिलिव्हरी ते फुलफिल करतायत. आजच्या घडीला तुम्ही बघायला गेलं तर अमेझॉन इज वन ऑफ द बिगेस्ट ब्रँड इन डिलिव्हरी, म्हणजे सोशल डिलिव्हरी मध्ये जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा ब्रँड आहे. कोणालाही अमेझॉन सांगितलं तर खूप मोठ्या लेवलला ते आजच्या घडीला आहे. फक्त इंडियामध्येच नाही तर ऑल ओव्हर ग्लोब मध्ये. तसं त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन इनोव्हेशन, तर हे सिस्टम डिलिव्हरी आणि तुमच्या डिस्ट्रीब्युशन इनोव्हेशनची कुठे ना कुठे डिस्ट्रीब्युशन सायकल क्रिएट करता आली. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की टाईप 4 मध्ये तुम्हाला जेव्हा ते लॉन्चिंग करायचं असतं तेव्हा तुमचे डिस्ट्रीब्युटिव्ह डीलर असले पाहिजे. डिस्ट्रीब्युशन वाले म्हणजे ते तुमचे जे डीलर आहेत ते तिथे असणं खूप गरजेचं आहे. जर त्या तिथपर्यंत पोहोचल्या तर जेणेकरून तुमची सिस्टम डिलिव्हरी सुद्धा खूप फास्ट होऊ शकते. त्याच्यानंतर व्हॅल्यू इनोव्हेशन आले की तुम्ही जे आता वर्क एथिक्स किंवा स्टडी एथिक्स तुमच्या
दैनंदिन जीवनामध्ये वापरता, त्या व्हॅल्यू खरंच तुम्हाला वाटतात का की त्या डेफिनेटली तुमच्या ग्रोथमध्ये हेल्प करतायत का? जर त्या करत असतील तर तुम्ही डेफिनेटली खूप चांगल्या पाथवर आहेत. जर त्या नाही करत आहेत, तुम्हाला कुठे ना कुठेतरी फील होतंय की नाही होतंय, तर तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूमध्ये इनोव्हेशन आणणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला स्वतः सांगतो की माझं जर उदाहरण द्यायचं झालं तर मला खूप अशी सवय होती की मी सांगायचो सरांना की सर मी डोंबिवलीला आहे, पण मी असायचो माझ्या घरीच, म्हणजे डोंबिवली स्टेशनला आहे पण मी असायचो घरीच. सो त्याने कसं झालं की ते कुठे ना कुठेतरी मला, आम्ही जेव्हा दोघं डिस्कस करतो आमच्या म्हणजे बिझनेसच्या रिलेटेड जेव्हा गोष्टी आम्ही डिस्कस करतो तेव्हा आम्हाला कळतं की कुठे चेंजेस करणं गरजेचं आहे. तर मला तेव्हा कळलं की नाही, आपल्याला ही गोष्ट चेंज करणं गरजेचं आहे, आपल्याला टायमावर पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर ती व्हॅल्यू माझी जी होती ती मी चेंज केली. आजच्या घडीला मी म्हणतात नाही का की त्या गोष्टीला खूप जास्त फॉलो करतो आणि त्याच्यामुळे आज आम्ही ह्या स्टेजला पोहोचलोय. आम्ही आज एवढ्या म्हणतात नाही का मोठ्या मोठ्या कंपन्यांसोबत काम करतोय. तर ती व्हॅल्यू चेंज करता आली पाहिजे. व्हॅल्यू मध्ये तुमच्या इनोव्हेशन आणणं गरजेचं आहे. सप्लाय चेन मध्ये इनोव्हेशन आणणं गरजेचं आहे. सो हे इनोव्हेशनचे टाइप्स आहेत. जर तुम्ही अशा वे मध्ये तुमच्या प्रोडक्ट व्यतिरिक्त सुद्धा बाकी गोष्टींवरती जर विचार केला आणि त्याच्यामध्ये काही नवीन नवीन गोष्टी घडवण्याचा प्रयत्न केला, डेफिनेटली तुम्ही खूप जास्त पुढे जाऊ शकता. तर ह्या इनोव्हेशनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे तुमच्या एखाद्या हुशार विद्यार्थ्यासोबत चांगलं रिलेशन आहे आणि म्हणतात नाही का की तुम्हाला म्हणजे नाहीये आणि तुम्हाला माहितीये की जर मला ह्या पेपरमध्ये पास व्हायचंय, मला सगळ्यात माझा डिफिकल्ट सब्जेक्ट जो मला गेला माझ्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये तो म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्स. तुम्हाला पण तो असेलच. तो फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे मला खूप जास्त भीती वाटायची त्या ह्याची. सो त्यावेळेला मी, माझा जो मित्र होता त्याला विचारलं अरे काय करायचं. आम्ही दोघांनी असं डिसिजन घेतलं की आपल्या क्लास मधला जो टॉपर आहे तो फ्लुइड मेकॅनिक्सचा खूप जबरदस्त हे आहे, म्हणजे म्हणतात ना का एक मास्टर आहे त्याच्यामध्ये, खतरनाक येतं त्याला फ्लुइड मेकॅनिक्स. सो आम्ही त्याच्यासोबत आमचं रिलेशन खूप चांगलं बिल्ड केलं आणि फ्लुइड मेकॅनिक्स जो एकदम डिफिकल्ट वाटणारा सब्जेक्ट, कालांतराने मला वाटायला लागला अरे फ्लुइड मेकॅनिक्स जर बघायला गेला तर खूप सोपं आहे. पण ते कसं असतं की तुम्हाला कोणासोबत आणि त्याच्या बरोबर तुमचा जो मॉड्यूल आहे, का अभ्यास करण्याचा मॉड्यूल आहे, ते कसं वर्क करतं हे तुम्हाला जर कळलं तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये खूप जास्त प्रगती करू शकता. तुम्ही तुमच्या म्हणजे जे टीचर आहे, तुमचा जो म्हणतात ना फॅकल्टी आहे, त्या फॅकल्टी सोबत तुमचं रिलेशन कसं आहे त्याच्यावरती तुम्हाला लक्ष केंद्र करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला एखाद्या सब्जेक्टमध्ये खरंच खूप त्रास होतो किंवा ते सब्जेक्ट समजण्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो, तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या फॅकल्टी बरोबर तुमचं रिलेशन कसं आहे ते मेंटेन करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस आणणं गरजेचं आहे. त्यांच्यासोबत इनोव्हेशन आणणं गरजेचं आहे. सो ते जर तुम्ही केलं तर डेफिनेटली तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला खूप जास्त फरक पडू शकतो. आय थिंक इनोव्हेशनला घेऊन माझ्याकडे जेवढं काय होतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि मी पूर्ण अपेक्षा करतो की डेफिनेटली तुम्हाला ह्यातना, म्हणतात नाही का, मी हे नाही म्हणत आहे की मी तुम्हाला बरंच काय दिलंय, पण ह्यातना तुमच्या नॉलेजमध्ये किंवा तुमच्या शरीरामध्ये किंवा म्हणतात नाही का माइंडमध्ये थोडं जरी चेंज झाला असेल तर मी खरंच स्वतःला खूप जास्त भाग्यशाली समजतो की जेणेकरून मला खूप म्हणतात नाही का की खूप चांगलं फील होतंय आज की मी तुम्हाला माझ्या, म्हणजे मी जे इनोव्हेशन बद्दल शिकलो ते तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं. जाता जाता म्हणतात नाही का की मी एक छोटी कविता जी तुम्ही पण नेहमी वाचली असेल, जर ती तुम्ही आयुष्यात नेहमी लक्षात ठेवली, मी खूप रोज वाचतो कारण मला वाटतं की जर हे जर आपण सतत आपल्या मनात ठेवलं ना तर डेफिनेटली आपण यशस्वी होऊ शकतो. पण जाण्याच्या आधी तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत का? जर ते असतील तर डेफिनेटली आय वुड लाईक टू आन्सर यू. पण तुम्ही विचारू शकता मला आणि मग जाताना मी तुम्हाला माझे जे काही छोटीशी जी कविता आहे, माझी नाही म्हणजे हरिवंश राय बच्चन यांची आहे, तर ती मी तुम्हाला नक्की वाचून दाखवतो. सुमित सर, एनी क्वेश्चन विद्यार्थी मित्रांकडनं तर डेफिनेटली आय वुड लाईक टू. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. सो आय होप की मी कन्क्लूड करू शकतो माझी आजचं सेशन. सो जाता जाता मित्रांनो, असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. म्हणजे नेहमीच लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला तुम्ही यशस्वी व्हाल हे नाहीये. प्रत्येक वेळेला काय ना काहीतरी प्रॉब्लेम येतील. तर नेहमी म्हणतात नाही का की त्या असल जी तुमची असफलता आहे तिला एक चुनौती म्हणून कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि तुम्ही मला जो म्हणतात नाही का की तुमच्यामध्ये जो पेशन्स होता तो तुम्ही दाखवला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि थँक्यू सुमित सर अँड डॉक्टर माने सर की तुम्ही मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. थँक्यू सो मच. Yes, sir. Thank you. Thank you for your valuable words. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. Actually, संख्या मुलांची कमी दिसते कारण दिवसभर लेक्चर वगैरे झालेली आहेत मुलांची. काय की No problem. entrepreneurship आणि स्टार्टअप याच्यामध्ये तशी आपली मुलं थोडी कमीच आपण म्हणू Yes.